आज उपवासासाठी एक पदार्थ बनवते आणि ॲक्च्युली ते मला खूप आवडतं आणि माझ्या आईलाही खूप आवडतं. तसंच तो मी आता स्टार्ट करणार आहे. त्याला खूप अशी सामग्री म्हणजे खूप कमी सामग्री लागतात. त्याच्यात आपण बनवूयात. बटाटा आणि मिरची आणि शेंगदाण्याची कूट याच्यातच आणि तेल. खूप असं अगदीच कमी सामग्रीत आपण ते खूपच चांगलं बनवणार आहे. सो मी तुम्हाला आता व्हिडिओ शेअर करते. ते दाखवते पूर्ण स्टार्टिंगपासून. ओके, चला तर स्टार्ट करूया. आपण छोटे छोटे काप करून घ्यायचे त्याचे. गॅस ऑन केलेला आहे. सो ऑलरेडी तेल गरम झालेलं आहे. सो मी ह्याच्यात डायरेक्ट मिरच्या टाकते. मिरच्या टाकताना जरा सावकाश टाका कारण ते तेल उडलं जातं. अरे माझ्या व्हिडिओला असं डिस्टर्बच केलेलं मला आवडणार नाही. असं मी अगदीच हे खूपच स्वच्छ आणि सुंदर असं काम एका बाजूला कच्चे नाही राहते म्हणून असं एकदम. चला तर टाकूयात आता. ह्याच्यात तेल जरा जास्तच लागेल तर तुम्ही ते व्यवस्थित करा. असा हा आपण बटाटा टाकला आहे. ह्याला आता अलगद फिरून घ्यायचं आणि थोड्या वेळ शिजण्यासाठी. आता शिजायला रेडी झाला आहे. शिजून झाल्यानंतर आपण ह्याच्यात शेंगदाण्याची कूट टाकायची आहे. तर तोपर्यंत करूया आपण टाइमपास. ओहो, माझ्या मम्मीसाठी मी उपवासाचा असं फराळ बनवून देण्यासाठी मी खूपच हॅपी असते बिकॉज आय लाईक टू कुक फूड. खोटं बोला पण एवढं नका बोलू. सो वॉट, खोटं बोलून माणसाला जर जगता येत असेल तर जगावे म्हटलं असं, तर म्हणून मीही जगतीये. आपण टाकूया मीठ चवीनुसार. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही मीठ टाका. मी आता भांडे घासत आहे. काय ना, मी स्वयंपाक करते ती भांडे घासून घेते. म्हणजे किती छान कम्पॅबिलिटी आहे ना आमच्यासोबत. लाईक शी इज अ व्हेरी. आपण आता हे वरचा वाफ उतरूया आणि बटाटा जरा फिरून बघूया शिजला की नाही म्हणून. ॲक्च्युली हा बटाटा अजून शिजलेला नाही म्हणून 5 मिनिटं अजून जास्त ठेवूया. ठीक आहे, आता वाफेवर हा शिजूया. खूप छान आहे बघा, किती छान कामं करते ती. आता हा व्यवस्थित खूप झालेला आहे. थोडंसं घेते. शबाश.